नेहमीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत आणि जे विद्यार्थी 12वी मध्ये जरी असेल परंतु वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये असतील, म्हणजे कोणी कॉमर्सला असेल, कोणी आर्टला असेल, कोणी सायन्सला असेल, या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी नंतर आपल्याला कोणत्याही अंडर ग्रॅज्युएशनचा आपल्याला कोर्स करायचा असेल तर याकरिता सीयूईटी जी एक्झाम आहे युजीचं, त्याचं नोटिफिकेशन, त्याचं अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. नेमकी ही सीयूईटी काय असते, इथं प्रवेश कुठं मिळते, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळते, प्रवेशाची प्रक्रिया नेमकी काय आहे, याचा फायदा कोणता आहे आणि यासाठी आपल्याला करावं काय लागणार आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्वाचा विषय असा आहे का विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. नंतर जे शिक्षक आहेत, जे प्राध्यापक वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, या सर्व आपल्या बांधवांना या सीयूईटी बद्दलची माहिती नाही, कारण देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरी सुद्धा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळतो या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे अजूनही पोहोचलेलं नाही. कारण एक मोठी लाट, एक फॅशन, ट्युशनची जी फॅशन आहे ती खूप मोठी फॅशन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या माध्यमातून फक्त आपल्या ग्रामीण भागामध्ये 2 ते 3च कोर्सेस असे आहे जे लोकांना माहिती आहे. त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रवेश जो आहे तो प्रवेश कसा मिळतो, देशातील नामांकित विद्यापीठामध्ये जे टॉप युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये प्रवेश कसा मिळतो याबद्दलची जाणीव जागृती आपल्यापर्यंत नाही. तेच जाणीव जागृती आपल्याला व्हावी या उद्देशानं हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुम्ही जर 12वीत असाल, 12वी मध्ये जर तुम्हाला चांगला स्कोर आला तर आपला विद्यार्थी सध्या ग्रामीण भागातला काय करतो, तर आपला विद्यार्थी एक नीट जेईई करण्यासाठी प्रयत्न करतो किंवा नीट आणि जेईई चे क्लासेस लावतो. आणि आता 11वी 12वी पासूनच ते क्लासेसची फॅड खूप जास्त आलेली आहे आणि त्याचा जो खर्च आहे तो 2-2, 2.5, 3-3 लाख रुपये देऊनही विद्यार्थी तो मार्क्स घेऊ शकत नाही. साधा विद्यार्थी, काही असे विद्यार्थी जे पासही होऊ शकत नाही. मग या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कोणताही खर्च न करता आपण जर तुम्ही 12वीचा अभ्यास करतात तर 12वीच्या अभ्यासाच्या त्या लाटेमध्ये तुम्ही किंवा इतर वेगळा काही अभ्यास न करता त्याच परीक्षेमध्ये तुम्ही सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करू शकता, त्यामध्ये तुम्ही डिग्री करू शकता. मग त्याच करिता भारतातील ज्या काही 700-800 युनिव्हर्सिटी आहेत, 750च्या वर युनिव्हर्सिटी आहेत, यापैकी ज्या टॉप युनिव्हर्सिटी आहेत, मग त्यामध्ये कोणते केंद्रीय विद्यापीठे आली, त्यामध्ये शासकीय विद्यापीठ आली, त्यामध्ये स्टेट लेवलची काही विद्यापीठ आहेत, त्यानंतर खासगी काही विद्यापीठ आहेत आणि डीम युनिव्हर्सिटी सुद्धा आहेत. अशा 4 ते 5 पद्धतीच्या ज्या सर्व युनिव्हर्सिटी आहेत ज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं स्किल डेव्हलप होणारं शिक्षण दिलं जातं, तर अशा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. मग यासाठी संपूर्ण म्हणजे एक परीक्षा मात्र अनेक विद्यापीठ, एक परीक्षा पण विद्यापीठ मात्र अनेक आहेत. या मेरिट बेसवर, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही परीक्षा घेण्यामागचा उद्देश काय, तर 12वीच्या बेसवर या विद्यार्थ्यांना पर्सेंटेजवरती यांना प्रवेश न मिळता जे यांची जर लायकी असेल, या लायकी चेक केल्यानंतर त्यासाठी जी परीक्षा घेतली जाते ती म्हणजे सीयूईटी परीक्षा. सीयूईटी परीक्षेमध्ये तुम्हाला जर चांगला स्कोर मिळाला तर तुम्ही या विद्यापीठामध्ये या तुमच्या स्कोरच्या आधारावरती या ठिकाणी प्रवेश मिळवू शकता. मग ही परीक्षा कशी असते, तर ही कम्प्युटर बेस्ड परीक्षा असते. ही परीक्षा कधी असते, तर एप्रिल-मे महिन्यात, या वर्षीची परीक्षा मे महिन्यामध्ये असणार आहे. 11 तारखेपासून पुढे 10 दिवसाच्या आत, 21 तारखेच्या आत ही परीक्षा मे महिन्यात घेणार आहे. मग अप्लिकेशन कधी सुरू होणार आहे, तर अप्लिकेशन सुरू झालेलं आहे. अर्ज करणे, ऑनलाईन अप्लिकेशन करणे सुरू झालेलं आहे. किती तारखेपासून सुरू झालेलं आहे, तर 3 तारखेपासून अप्लिकेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे आपल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची ती आहे 30 जानेवारी. 30 जानेवारी पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला भरता येते. ही परीक्षा कोण घेते, जे तुमची परीक्षा नीटची, जेईईची परीक्षा जे एनटीए घेते, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, तेच संस्था ही परीक्षा घेत असते. त्यामुळे आपल्याला फुल्ली विश्वास ठेवायचा आहे. कारण लक्षात घ्यायचा, एनटीए जेव्हा ही परीक्षा घेत असेल ती सेंट्रल लेवलची परीक्षा आहे. कारण पहिल्या नावातच सीयूईटी म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट अंडर ग्रॅज्युएशनसाठी, अशीच परीक्षा पीजी साठी सुद्धा घेतली जाते. म्हणून तुम्ही जर 12व्या वर्गात असेल तर आवर्जून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ फक्त बनवण्याने आमची जबाबदारी संपवत नाही, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ बनल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेली जी काही लिंक आहे
त्या लिंक तुम्हाला भरायची आहे. त्या माध्यमातून आपलं ऑनलाईन क्लासेस होणार आहे. मोफत क्लासेस, कोणताही एकही रुपया शुल्क न भरता तुमच्या प्रवेशाची जबाबदारी, तुम्हाला त्या कॉलेजच्या त्या युनिव्हर्सिटी पर्यंत प्रवेश मिळेपर्यंत तुम्हाला मेंटरशिप करणं, तुम्हाला मदत करणं, तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी मदत करणं आणि इतर तुमचं जे काही सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला सांगून त्यानुसार डेली टास्क देणं, अशा पद्धतीने ऑनलाईन क्लासेसची सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन किंवा ऑनलाईन क्लासेसचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या 2-3 जे लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, गुगल फॉर्मची लिंक आहे आणि इतर अजून एक लिंक आहे टेलिग्रामची सुद्धा, त्यावर तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी यावरती मार्गदर्शन मिळणार आहे. मग या माध्यमातून तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश मिळते, तर देशातील ज्या काही नामांकित टॉप युनिव्हर्सिटी आहेत. मग देशातील नामांकित टॉप युनिव्हर्सिटी कोणती, तर पहिली युनिव्हर्सिटी आहे DU म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी BA, BCom या BSc ऑनर्स या ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. नंतर JNU आहे सेकंड युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, या ठिकाणी सुद्धा तुम्ही सोशल सायन्स, लँग्वेज आणि इतर उच्च दर्जाचे शिक्षण या JNU मध्ये घेऊ शकता. नंतर जी युनिव्हर्सिटी आहे BHU बनारस हिंदू विश्वविद्यालय, इथे सुद्धा आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सचे कोर्सेस तुम्ही घेऊ शकता. नंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठ, इथे सुद्धा तुम्ही प्रवेश घेऊ शकता. नंतरची युनिव्हर्सिटी आहे हैदराबाद युनिव्हर्सिटी, नंतरची आहे JM युनिव्हर्सिटी, जामिया मिलिया युनिव्हर्सिटी, नंतर आहे अलाहाबाद युनिव्हर्सिटी, नंतर आहे पंजाब विद्यापीठ आणि नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लखनौ, नंतर आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ. अशा पद्धतीची जे काही टॉप 10 युनिव्हर्सिटी आहेत जे CETच्या माध्यमातून या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवला जातो. या व्यतिरिक्त सुद्धा इतर डीम्ड विद्यापीठ आहेत, त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश मिळवू शकता. मग TISS सारखा असेल किंवा इतर असेल, हैदराबाद युनिव्हर्सिटी सारखं असेल किंवा इतर विद्यापीठ आहेत, APU मध्ये सुद्धा तुम्ही ते मिळवू शकता. अशा पद्धतीच्या विद्यापीठांमध्ये तुम्ही प्रवेश मिळवू शकता आणि कौशल्य आधारित शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे एक लक्षात घ्यायचा, या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आजपर्यंत तुमचे प्राध्यापक पोहोचवू शकत नाहीत किंवा पोहोचवण्यासाठी तत्पर नाहीत, कारण यांचं नॉलेज कमी असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जे प्रचलित जे काही कोर्सेस आहेत त्याबद्दलच माहिती दिली जाते, याबद्दल मात्र माहिती दिली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये शिकला पाहिजे, हा एक आमचा उद्देश आहे. याच उद्देशाला पकडून आम्ही नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांना मदत करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं या ऑनलाईन क्लासचा, या मोफत शिकवणी वर्गाचा तुम्हाला नक्की फायदा व्हावा, यासाठी CETचा तुम्हाला अर्ज करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक सुद्धा देतो आहे आणि व्हॉट्सअप चॅनलचा सुद्धा ग्रुपची लिंक आहे आणि इतर सुद्धा लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा. ग्रुप जो गुगल फॉर्म आहे तो सुद्धा भरा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आपल्याला देता येईल. आणि यासाठी हे CET सांगतोय तुम्हाला की या विद्यापीठात का शिकण्यासारखं सांगतोय, कारण आपण जर ग्रामीण आपण जर महाराष्ट्रातील नागपूर युनिव्हर्सिटी असेल, RTM युनिव्हर्सिटी असेल, गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल, या गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आहे की असे कितीतरी प्रॉब्लेम झालेले आहे की विद्यार्थ्यांना 3-3, 4-4 महिने मार्कशीट भेटत नाही. जे समस्या आहेत, विद्यार्थ्यांना 0 मार्क्स दिला जातो, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी सांगितलं जात नाही, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट अडवणूक केलेले जात असतात, विद्यार्थ्यांकडून फीज लुटमारी केली जाते. अशा पद्धतीचे विविध कारण या विद्यापीठांमध्ये आहेत आणि कॉलेजमध्ये कोणीच विद्यार्थी स्किलसाठी किंवा कशासाठी जात नाही, फक्त ही कॉलेजेस नावाची कॉलेजेस आहेत, पण विद्यार्थी मात्र वर्गात बसत नाहीत आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाबद्दल, त्या पुस्तकाबद्दल काहीच माहित नसते आणि अशा पद्धतीने फक्त विद्यार्थी डिग्री घेत असतो. म्हणून या विद्यापीठांमध्ये प्रवेश न घेता तुम्ही तुमचा सेफ झोन सोडून या सेंट्रलाइज युनिव्हर्सिटीमध्ये जर आपण विद्यार्थी ग्रामीण भागातला शिकला तर नक्कीच त्यांचा उद्धार होऊ शकतो. शिक्षण नेमकं कशासाठी आहे याची जाणीव सुद्धा त्या विद्यार्थ्यांना या युनिव्हर्सिटीमधून शिकले तर होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, जर ग्रामीण भागातील विद्यापीठांच्या माध्यमातून जर आपण शिकलो तर आपण फक्त डिग्री घेऊ शकतो आणि डिग्री सध्याच्या काळामध्ये काहीच उपयोगाची नाही. आपल्याला स्किल बेस्ड ज्या काही एज्युकेशन असेल त्या स्किल बेस्ड आपण जर एज्युकेशन शिकलो तर नक्कीच जगात टिकू. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की CET UGचा फॉर्म भरा,
जे काही माहिती आहे, जे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्मच्या अभ्यासक्रम काय असणार आहे, तुमचा फीस काय असणार आहे, संपूर्ण माहिती या ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून मोफत ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून आपण देणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुमच्या 12वीच्या प्रत्येक ग्रुपला, ट्युशनच्या ग्रुपला पाठवा, नंतर तुमच्या गावाच्या ग्रुपवर पाठवा, तुमच्या जुन्या कॉलेजेसच्या ग्रुपवर पाठवा, तुमचे शिक्षक असेल, प्राध्यापक असेल त्यांना शेअर करा. जेव्हा इतर काही जे तुमचा फॅमिलीचा ग्रुप असेल त्या ग्रुपला शेअर करा, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती मिळेल आणि कोणाच्या तरी जीवनामध्ये प्रकाश पडेल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच हा आटापिटा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.